नमस्कार, स्वागत आहे तुमचं कायदेशीर माहितीच्या या नवीन व्हिडिओमध्ये। जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कुठल्याही व्यक्तीला अग्रिम जामीन म्हणजे अँटिसिपेटरी बेलसाठी प्रयत्न तुम्ही करत असाल तर सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निकाल तुमच्यासाठी खूप गरजेचा आणि महत्त्वाचा आहे। अनेकदा काय होतं माहिती आहे, हायकोर्ट किंवा सेशन कोर्ट अग्रिम जामीन फेटाळतात आणि सोबतच म्हणतात आता ट्रायल कोर्टात जाऊन सरेंडर करा। पण आता सर्वोच्च न्यायालयाने यावर कडक शब्दात लगाम लावलाय। न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने काय म्हटलंय माहितीये, थोडक्यात सांगायचं तर जर कोर्ट अग्रिम जामीन फेटाळत असेल तर त्या कोर्टाला आरोपीला सरेंडर होण्याचे निर्देश देण्याचा अधिकार जो आहे तो नाहीये। कोर्टाने स्पष्ट केलंय की जामीन फेटाळणं आणि सरेंडरची सक्ती करणं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत। जर खटला प्रायव्हेट कंप्लेंट जर असेल तर सरेंडर करण्याची गरजच नाहीये। सर्वोच्च न्यायालयाने असे मत मांडले आहे की तक्रार प्रकरणं जे आहेत त्यामधील आरोपींना आत्मसमर्पण करून नियमित जामीन मागण्याचे निर्देश न्यायालय देऊ शकत नाहीत। तसेच समन्स जारी करण्याच्या टप्प्यावर अटकेची कोणतीही भीती नव्हती असेही स्पष्ट केले आहे। आता न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने पुढे असं म्हटलं आहे की तक्रार प्रकरणातील आरोपीला केवळ समन्सला प्रतिसाद म्हणून दंडाधिकाऱ्यासमोर हजर राहणे आवश्यक असते। अजामीनपात्र वॉरंटच्या अनुपस्थितीमध्ये पोलिसांना अशा आरोपीला अटक करण्याचा अधिकार नसतो। झारखंड उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरुद्ध अपिलावर सुनावणी करताना देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले। उच्च न्यायालयाने एका तक्रार प्रकरणामध्ये अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला होता। उच्च न्यायालयाने पुढे अपीलकर्त्याला सत्र न्यायालयासमोर आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले, ज्यामुळे सर्वोच्च न्यायालयात हे अपील दाखल झाले। आता यामुळे बिहार आणि झारखंडमधील प्रक्रियात्मक अनियमितपणा आहे त्याबद्दल चिंता वाढली, जिथे फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 204 किंवा भारतीय नागरिक सुरक्षा संहितेअंतर्गत समन्स जारी केल्यास अटक होऊ शकते। या गृहीतकावर तक्रार प्रकरणांमधील जे पक्षकार आहेत त्यांना अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालये आणि उच्च न्यायालयांमध्ये ते जात होते। सर्वोच्च न्यायालयाने असे मत मांडले की अशा प्रकरणांमध्ये अटकपूर्व जामीन सामान्यतः अनावश्यक असतोच, कारण विशिष्ट जामीनपात्र जर गुन्हा असेल तो वॉरंटशिवाय आरोपीला ताब्यात घेण्याचा अधिकार पोलिसांना नसतो। तक्रार प्रकरणात आरोपीला आत्मसमर्पण करून नियमित जामिनासाठी अर्ज करण्याचे निर्देश देणे हे अधिकार क्षेत्राबाहेरचे आहे, असा निकाल न्यायालयाने दिला आहे। तसेच प्रस्थापित कायदेशीर तत्वांचा गैरवापर झाल्यामुळे अशा निर्देशांमुळे अनावश्यक खटलेबाजी होते आणि उच्च न्यायालयांवरील भार वाढतो आणि असेही या न्यायालयाने पुढे नमूद केले। आता न्यायालयाने असं स्पष्ट केलं आहे की फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 202 अन्वये दंडाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिलेले असले, मग ती चौकशी पोलिसांमार्फत असो किंवा अन्य कोणत्याही मार्गाने असो, तरी अशा चौकशीमुळे पोलिसांना आरोपीला अटक करण्याचा अधिकार मिळत नाही। उच्च न्यायालय अटकपूर्व जामिनाचे अर्ज फेटाळण्यास स्वतंत्र असले तरी या प्रकरणामध्ये ते आरोपीला आत्मसमर्पण करण्यास भाग पाडू शकत नाहीत, असं न्यायालयाने नमूद केले। आता अपील निकाली काढताना खंडपीठाने आपल्या रजिस्ट्रीला आदेशाची एक प्रत बिहार आणि झारखंड उच्च न्यायालयांच्या रजिस्ट्रार जनरलकडे त्यांच्या संबंधित मुख्य न्यायाधीशांसमोर ठेवण्यासाठी पाठवण्याचे निर्देश दिले। आणि या निकालाचे मुख्य मुद्दे काय आहेत माहिती आहेत का? ते म्हणजे अधिकार क्षेत्र, आपण त्याला ज्युरिडिक्शन म्हणतो। हायकोर्ट जामीन नामंजूर करू शकतं पण सरेंडर करा असा आदेश देऊ शकत नाही। खाजगी तक्रार म्हणजे प्रायव्हेट कंप्लेंट केसमध्ये पोलिसांना अटक करण्याचा थेट अधिकार नसतो जोपर्यंत कोर्ट नॉन बेलेबल वॉरंट काढत नाही। प्रक्रिया जी आहे ती शिक्षा नाहीये। कोर्ट म्हणाले आहे की कायदेशीर प्रक्रिया ही शिक्षा बनता कामा नये। याचा अर्थ असा आहे की जर तुमचा अग्रिम जामीन म्हणजे त्याला अँटिसिपेटरी बेल म्हणतो आपण, तो जर फेटाळला गेला तरी तुम्ही कायदेशीर लढा सुरू ठेवू शकता। लगेच सरेंडर करण्याची घाई करू नका, पण तुमच्या वकिलांशी चर्चा करूनच पुढची पावलं उचला। आता उदाहरणार्थ वरच्या कोर्टामध्ये अपील तुम्हाला करायचं असेल ते सुद्धा तुम्हाला माहिती करून घेऊनच करायला पाहिजे। ही माहिती गरजूंपर्यंत नक्की म्हणजे जावी असं वाटत असेल तर शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच माझे व्हिडिओ तुम्ही जर आवडत असतील तर पाहत राहा आणि कमेंट करत राहा। धन्यवाद।